12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यात स्थित आहे. आपणा सर्वांना माहीत आहे. पण मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये देखील भीमाशंकरांचे एक मंदिर आहे, जे की हजारो वर्षांपूर्वीच आहे. फक्त त्याचा काही कुठला पुरावा किंवा त्याच्याविषयी काहीच माहिती उपलब्ध नसल्यामुळे ती प्रकाशझोतात आजपर्यंत आलेलं नाही आहे. इथल्या या खानापूर आटपाडी पंचक्रोशीतील सर्वांना या मंदिराविषयी माहिती आहे, पण जिल्हा स्तरावरती जर का विचार केला तर हे मंदिर फारसं कुणाला माहिती नाही. चला तर मग तुम्हाला घेऊन जातो सांगली जिल्ह्यातल्या खानापूर आटपाडी सीमा भागावरती असणारं भीमाशंकरांच्या दर्शनाला. दर्शन घेण्याच्या आधी मंडळी, तुम्हाला पटकन मी एक गोष्ट सांगतो की या मंदिरात आपल्याला यायचं नेमकं कसं. तुम्ही जर का गुहागर विजापूर महामार्गावरती प्रवास करत असाल आणि तुम्ही विट्याहून पुढे भिवघाटात आलाय आणि भिवघाटाहून तुम्हाला जर का आटपाडीला जायचं जर रस्ता माहीत असेल तर भिवघाट आटपाडी रोडवरतीच अगदी घाटातच हे मंदिर स्थित आहे. घाटातला अगदी दुसरा टर्न जो आहे, या दुसऱ्या टर्नलाच दरीमध्ये हे मंदिर स्थित आहे. निसर्ग खूप छान आहे इथला. तुम्हाला जेव्हा तुम्ही एकदम घाटात एंट्री करता तेव्हा लक्षात येईलच की इथे एक मंदिर आहे. एवढी तिथं तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर भिवघाट ते आटपाडी या मार्गावर तुम्ही प्रवास करत असाल तर हे मंदिर अजिबात चुकवू नका. नक्की या मंदिरात तुम्ही या. आता आपण जाऊयात भीमाशंकरांच्या दर्शनाला. मंडळी, ह्या मंदिराची मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त माहिती सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की या मंदिरात फारशी अशी पौराणिक किंवा अशी ऐतिहासिक माहिती काहीच उपलब्ध नाही आहे. मंदिराची देखभाल हे एक बाबा इथं करतायत. जवळपास त्यांना 18 वर्ष झालेत. 18-19 वर्ष झालं ते निस्वार्थ भावानं सेवा करतायत या भीमाशंकरांची, आणि त्यांनीच हा संपूर्ण मंदिर परिसर सांभाळलेला एवढ्या वर्षात. आणि तुम्ही जर का असं कागदोपत्री बघायला गेला किंवा असे जर का इथल्या जुन्या लोकांकडून माहिती विचारायला गेला तर असं पूर्ण इतिहास समजून अवघड आहे. म्हणजे बाकीच्या मंदिरांचा इतिहास आपल्याला ॲटलीस्ट समजू शकतो की मंदिर किती जुनं आहे किंवा इतिहास नेमका काय आहे, पण इथला इतिहास तसं समजून घेणं तसं कठीण काम आहे. पण या बाबांनी मला एक माहिती सांगितली, ती म्हणजे अशी की औंधचं जेव्हा संस्थान होतं, म्हणजे पूर्वी आपला हा सांगली जिल्हा जेव्हा दक्षिण साताऱ्यात होता, औंधच्या संस्थानाच्या अंतर्गत होता, तर त्यावेळेला इथं एक शिळा होती. त्या शिलेवरती संपूर्ण मंदिराची माहिती लिहिली होती, पण कालांतरानं ती शिला नेमकी गेली कुठं हे कुणालाच माहिती नाही आहे. तर हे असं मला एक थोडीशी छोटी सूक्ष्म माहिती या बाबांनी मला सांगितली, तर हे तुम्हाला सांगायचं होतं मला. बाकी आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. जर का कोणी तज्ज्ञ लोक असतील ज्यांना असं म्हणजे आर्किटेक्चरल नॉलेज आहे, त्यांनी कृपया मला मार्गदर्शन करावं. आणि ही मंदिराची शैली नेमकी कोणती आणि मंदिर साधारण किती वर्षांपूर्वींचं असेल याचा जर का तुम्हाला मला अंदाज देता आला तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला. मंदिरात जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा ते आपलं छोटंसं प्रत्येकाच्या घरात मशीन असतं बघा, तुम्हाला माहीत असेल की ज्याच्यावर आपण जप मंत्र लावतो. तर तसं शंभू महादेवांचं त्या मंदिरात जप लावला होता. आतमध्ये गेल्यानंतर इतकं मला प्रसन्न वाटलं म्हणून तुम्हाला सांगतो. एक वेगळ्या प्रकारची वाईब मला मिळाली. अक्षरशः अंगावर असा काटा आला. पाठीमागं त्या मशीनवरती शंभू महादेवांचा जप चालला होता आणि हे संपूर्ण असं हेमाडपंथी मी म्हणेन सध्या तरी, मला तरी हे हेमाडपंथी बांधकाम दिसते मंदिराचं. तर हे हेमाडपंथी शैलीतला आतला गाभारा आणि एवढं थंड वाटत होतं आतमध्ये की विचारू नका. आणि जेव्हा महादेवांचं दर्शन घेतलं तेव्हा एक शांतता मनाला मिळाली. आणि हा संपूर्ण गाभारा तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये, तर याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की हे मंदिर किती हजारो वर्षांपूर्वीचं असेल. असं म्हणतात की मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात शंभू महादेवांची पिंड आहे. तिथं जाऊन दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकताय की गणपती बाप्पांची देखील इथे एक कोरलेली मूर्ती आहे. आणि एक गोष्ट विशेष मी इथं बघितली, मंदिराच्या उजव्या बाजूला भिंतीवरती इथं शय्यारूपी विष्णूंची देखील एक प्रतिकृती आहे, म्हणजे एक मूर्ती दगडात कोरली गेलेली आहे. ही तुम्ही बघता आता व्हिडिओमध्ये. तर महादेवांच्या मंदिरामध्ये शय्यारूपी विष्णू देखील कोरले गेलेले आहेत. हा माझ्यासाठी एक फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता हे असं दृश्य बघण्याचा. तर तुम्ही देखील कधी अशी विष्णूंची मूर्ती महादेवांच्या मंदिरात बघितली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी
मनाला खरंच खूप प्रसन्नता मिळाली महादेवांचं दर्शन घेऊन. असं 2 मिनिटांसाठी वाटलं, की आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग जे पुण्यात आहे, ज्याचं नाव भीमाशंकर आहे. अगदी त्या भीमाशंकरांचंच दर्शन मी माझ्या सांगली जिल्ह्यात घेतलं. अशी प्रचिती 2 मिनिटांसाठी आली मला. व्हिडिओ जर का चांगला वाटला असेल, तर तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि तुम्ही याच्या आधी या मंदिरात येऊन जर का दर्शन घेतलं असेल, तरी देखील मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हर हर महादेव.